मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मानधन 2100 रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिले। आतापर्यंत 2.25 कोटी महिलांनी KYC पूर्ण केले असून अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे। योजनेत 5136 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा तसेच अपात्र व पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली व सभात्याग केला। अपात्र लाभार्थ्यांकडून 2 महिन्यांमध्ये वसूल करून कारवाई केली जाईल असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। 26 लाख लाभार्थ्यांच्या यादीपैकी 22 लाख पात्र असून 4 लाखांची फेरपडताळणी होईल। 8000 शासकीय कर्मचाऱ्यांनी नियमांविरुद्ध लाभ घेतल्याचं देखील तटकरे यांनी नमूद केलं। मानधन वाढीवर सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि योजना बंद होणार नाही असं शिंदे म्हणाले। पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देणारं धोरण लागू केलं असतानाही समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांकडून बेकायदेशीरपणे टोल आकारणी सुरू असल्याचे उघड झाले। या गंभीर गैरप्रकाराची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिवहन विभागाला टोल वसुली त्वरित थांबवण्याचे निर्देश दिलेत। आमदार अनिल पाटील आणि नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला। नार्वेकर यांनी सरकारी धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे सांगून टोलमाफीची अंमलबजावणी 8 दिवसात काटेकोरपणे करावी असे आदेश दिलेत। नगरविकास मंत्री दादा भुसे यांनी तांत्रिक कारणांमुळे अंमलबजावणीस विलंब झाल्याचे स्पष्टीकरण दिले। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना होणारे वाद आणि गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे अनिवार्य करण्यात येणार आहेत। गोव्याच्या धर्तीवर हा नियम टप्प्याटप्प्याने लागू होईल। बॉडी कॅमेरा नसेल तर पोलिसांना ई-चलनाची कुठलीही कारवाई करता येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली। ई-चलन कारवाईत काही अधिकारी खासगी मोबाईल वापरून गैरव्यवहार करत असल्याच्या तक्रारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नांद्वारे मांडल्या होत्या। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बॉडी कॅमेऱ्यांमुळे पारदर्शकता येईल असं स्पष्ट केलं। यासोबतच मुंबईतील दुचाकी पार्किंग समस्येवर लक्ष देण्यासाठी DCR मध्ये बदल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत। जुन्या ई-चलनाच्या वसुलीसाठी लोक अदालत आणि 6 महिन्यात वसुलीची नवी व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक प्रक्रियेवरील चर्चेदरम्यान मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनी लोकसभेत आक्रमक भाषण केलं। त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांना लक्ष्य करत विरोधी पक्षांवर सभागृहात तमाशा केल्याचा आणि मानसिक तणाव निर्माण केल्याचा आरोप केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खादी व आंतरराष्ट्रीय महिलेच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली। पंतप्रधान EVM नाही तर लोकांची मनं हॅक करतात असं त्या म्हणाल्या। बॅलेट पेपरच्या मतदानावर टीका करताना त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण खटल्याची आठवण करून दिली। सोनिया गांधींच्या नागरिकत्वावरून त्यांनी प्रियंका गांधींवरही निशाणा साधला। काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडिया संस्थेकडून दिला जाणारा वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलाय। पुरस्कारासाठी 6 नावांपैकी त्यांची निवड झाल्याची घोषणा संस्थेने केली होती। मात्र थरूर यांना प्रसार माध्यमांमुळे याची माहिती मिळाली। याबद्दल नाराजी व्यक्त करत थरूर यांनी आयोजकांना बेजबाबदार ठरवलं। मला न विचारता पूर्वकल्पना न देता नाव घोषित करण्यात आले आहे आणि मी हा पुरस्कार स्वीकारलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले। नवी दिल्ली येथे आज 10 डिसेंबरला होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होईल। थरूर यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचा किंवा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं निवेदनात म्हटले आहे। अमेरिकेने H-1B व्हिसा मुलाखती थांबवल्या असून जानेवारीपासून तब्बल 85,000हून अधिक व्हिसा रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रद्द झालेल्या व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे। अवैध स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासन अधिक गंभीर झालंय। या कठोर भूमिकेमुळे व्हिसा नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे। नवीन धोरणांनुसार H-1B व्हिसा अर्जदारांना आता त्यांची सोशल मीडिया खाती सार्वजनिक करावी लागणार आहेत। अमेरिकेच्या हिताच्या विरोधात कोणतीही सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आढळल्यास व्हिसा रद्द केला जाईल। भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने अर्जदारांना सूचना दिली आहे की ज्यांची मुलाखत तारीख बदलली आहे त्यांनी नवीन तारखेलाच उपस्थित राहावं, अन्यथा त्यांना दूतावासात प्रवेश नाकारला जाईल। दारू पिऊन वाहन चालवणं, चोरी आणि मारामारी यांसारख्या गुन्ह्यांमुळे व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे। या कठोर नियमांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आज म्हणजे 10 डिसेंबर रोजी चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठलाय। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चांदी 7,457 रुपयांनी वाढून 1,86,350 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे। यापूर्वी काल ती 1,78,893 रुपयांवर होती।
यावर्षी तिच्या किमतीत 1,333 रुपयांची वाढ झाली आहे, तर सोने 116 रुपयांनी वाढून 1,28,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. यापूर्वी ते 1,27,974 रुपयांवर होतं. भारतीय शेअर बाजार बुधवार 10 डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बाजाराने सकारात्मक सुरुवात केली असली तरी दुपारपर्यंत सर्व वाढलेले शेअर्स घसरले. व्यवहार संपताच सेन्सेक्स 275.1 अंकांनी घसरून 84,391.27 वर बंद झाला. निफ्टीही 81.65 अंकांनी घसरून 25,758 वर बंद झाला. BSE मिड कॅप निर्देशांक 1% पेक्षा जास्त घसरून बंद झाला, तर स्मॉल कॅप निर्देशांक 0.58% घसरला. IT, टेलिकॉम, गृहोपयोगी वस्तू, वित्तीय आणि औद्योगिक समभागांमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. मात्र धातू आणि ऊर्जा समभागांमध्ये वाढ दिसून आली. त्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला. या घसरणीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणांपूर्वीची अनिश्चितता, कमजोर जागतिक संदेश, विदेश गुंतवणूकदारांची सलग 9व्या दिवशीची मोठी विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही 4 प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. यामी गौतमचे पती आणि यशस्वी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर सिनेमाने अवघ्या 5 दिवसांमध्ये 152.75 कोटींची कमाई करत मोठा टप्पा ओलांडलाय. धुरंधरचे यश रणवीरच्या गली बॉय चित्रपटापेक्षाही मोठे आहे. लवकरच हा सिनेमा करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणीला मागे टाकून सर्वाधिक कमाईचा विक्रम करेल. चित्रपटाची सध्याची गती पाहता तो लवकरच रणवीरच्या सिम्बा, आदित्य धर यांच्याच उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. 280 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात 193 कोटींची कमाई केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ICCच्या ताज्या वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो 2 स्थानांनी वर चढत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झालाय, ज्यामुळे त्याचे रेटिंग पॉईंट आता 773 झालेत. मात्र रोहित शर्मा 782 रेटिंग पॉईंटसह अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित आणि कोहलीच्या रेटिंग पॉईंटमधील अंतर आता खूप कमी झाले, त्यामुळे नंबर 1 साठी दोघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते.